UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। सुप्रिया सुळेंनंतर अजितदादांचे भावी मुख्यमंत्री पदाबाबत बारामतीमध्ये बॅनर, ईदच्या शुभेच्छा देणाऱ्या बॅनरवर भावी मुख्यमंत्री असा उल्लेख। बॅनरनं काही होत नाही, मुख्यमंत्री कोण होणार हे जनता ठरवते, कुठलंही पद स्त्री पुरुष नसतं, महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करण्याचं कर्तृत्व असावं। भावी मुख्यमंत्री पदाच्या बॅनरवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। शिवसेनेचे नेते येतात आणि उमेदवार जाहीर करतात असा अधिकार कोणालाही नाही। शरद पवारांचं नाव न घेता राऊतांकडून निशाणा, राऊतांकडून काही दिवसांपूर्वी श्रीगोंद्यात राजन पाचपुतेंच्या नावाची घोषणा। श्रीगोंद्यात मी कोणतीही उमेदवारी जाहीर केली नाही, पवारांकडे श्रीगोंद्यासंदर्भात चुकीची माहिती। शरद पवारांच्या वक्तव्यानंतर संजय राऊतांचं उत्तर। 10 दिवसात महाविकास आघाडीचं जागावाटप पूर्ण करणार, जागावाटपाच्या निर्णयानंतर उमेदवार ठरव, शरद पवारांची माहिती। विदर्भात काँग्रेसची 40 ते 45 जागांची मागणी, मुंबईत ठाकरे गटानं 36 जागांवर दावा केला, म्हणजे तेवढं लढणार असं नाही। जागावाटपावरील प्रश्नावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या दौऱ्यावेळीच मोहोळमध्ये गटबाजी, दादा आपसे बैर नहीं, राजन पाटील तेरी खैर नहीं, मुख्य प्रवक्ते उमेश पाटील आक्रमक। बचाव संघर्ष समितीच्या वतीनं मोहोळ बंदची केली होती हाक। अजित पवारांचा दौरा रद्द करणारा अजून जन्माला यायचा आहे, पक्षाविरोधात जो भूमिका घेईल त्याला त्याची जागा दाखवू, अजितदादांचं नाव न घेता उमेश पाटलांचा इशारा। मी अजितदादांचा दौरा रद्द करण्याइतका मोठा होत नाही, माझ्या सांगण्यावरून अजितदादा ऐकत असते तर मी ह्या आमदाराची उमेदवारी रद्द केली असती, उमेश पाटलांचं वक्तव्य। एकनाथ खडसे काँग्रेसमध्ये असताना मी कॉलेजमध्ये होतो, खडसेंना हरिभाऊ जावळेंची बॅग घेऊन जाताना मी बघितलंय, गिरीश महाजनांची खोचक टीका। माझ्या पुण्याईनं जामनेरमध्ये महाजनांचा नंबर लागला, एकनाथ खडसेंचं गिरीश महाजनांना उत्तर। जरांगे पाटलांचा सलग 6व्या दिवशीही आंदोलन सुरूच, मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ पुणे ग्रामीण, जालना, परभणी, धाराशिवसह ठिकठिकाणी बंद, सर्वांनी शांततेत बंद पाळण्याचं आवाहन। जालन्यातील वडीगोद्रीत ओबीसी आंदोलनस्थळी पोलीस बंदोबस्त वाढवला, अंतरवली सराटीकडे जाणारे सर्वच रस्ते बंद करून वाहतूक वळवली, मराठा ओबीसी वादाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी। कुणाच्या ताटातलं काढून दुसऱ्याच्या ताटात वाढायचं अशी सरकारची भूमिका नाही, आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक पावलं उचलत आहे, जरांगे नक्की उपोषण स्थगित करतील। वर्षावरील बैठकीनंतर शंभूराज देसाईंचं वक्तव्य। आम्ही रस्ता बंद केले असते तर भुजबळांनी नाच्यासारखा थैथयाट केला असता, वडीगोद्रीत मराठ्यांना अडवल्यानं जरांगेंची टीका, तर हाकेंना भुजबळांची साथ असल्याचाही आरोप। जरांगे एकनाथ शिंदेंची तमाशा कंपनी आहे का? फक्त नौटंकी, सोंगाडाचं काम करतो, भाऊ भाऊ म्हणतो आणि आमचंच आरक्षण मागतो, ओबीसी नेते हाकेंचा जरांगेंवर पलटवार। रवींद्र वायकरांच्या जोगेश्वरी पूर्वच्या जागेवर भाजपचा दावा, माजी नगरसेविका उज्ज्वला बोडक यांनी घेतली फडणवीसांची भेट, लोकसभेची आकडेवारी सांगत जागेची मागणी। अजितदादा गटाच्या ताब्यातील वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा, मतदारसंघात आमचीच अधिक ताकद, शहर अध्यक्ष नाना भंगिरेंचा दावा। वडगाव शेरीत सध्या सुनील टिंगरे विद्यमान आमदार। भाजपच्या मुरली पटेलांकडून अंधेरी पूर्वमधून कामाला लागण्याचे आदेश, कार्यकर्त्यांकडून फटाके फोडून मिठाई वाटून जल्लोष साजरा। अंधेरी पूर्वमध्ये ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके आमदार। खासदार श्रीकांत शिंदेंकडून मुंबईतील सर्व विधानसभा मतदारसंघात बैठका, आमदार आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघातही मोर्चे बांधणी। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।